न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। पैठण येथील शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्ठी यात्रोत्सवाला सोमवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। लाखो वारकऱ्यांच्या भानुदास एकनाथच्या जयघोषाने तसेच टाळमृदुंगाच्या गजराने अवघी पैठण नगरी दुमदुमून गेली आहे। नाथ षष्ठीच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी नाथ समाधीचे दर्शन घेतले। पहाटे आमदार विलास भुमरे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते नाथ समाधी मंदिरात सपत्नीक महापूजा करण्यात आली आहे। यावेळी आमदार विलास भुमरे आणि जिल्हाधिकारी स्वामी यांनी रावळात फुगडी खेळून भक्ती रसाचा आनंद घेतला। याप्रसंगी नाथ वंशज रघुनाथ बुवा गोसावी, उपविभागीय अधिकारी नीलम बापना, तहसीलदार ज्योती पवार, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, नगराध्यक्षा विद्या कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, भूषण कावसानकर, शेखर शिंदे, जालिंदर आडसूळ, महेश मुंदडा, नाथ संस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा वारे, नामदेव खरात, हबप विठ्ठल महाराज चनगटे आदींची प्रमुख उपस्थिती होती। दुपारी नाथांच्या वाड्यातील नाथवंशजांच्या नेतृत्वाखाली पहिली दिंडी काढण्यात आली। या दिंडीत वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यंदा नाथांच्या दर्शनासाठी पैठण नगरीत वारकऱ्यांचा अक्षरशः महापूर आला असून शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो दिंड्या सोमवारी नगर प्रदक्षिणा करून विविध ठिकाणी असलेल्या फळांवर विसावल्या। नाथ षष्ठीच्या पहिल्या दिवशी पहाटे वारकऱ्यांनी गोदावरी नदीपात्रात आणि जायकवाडी धरणात पवित्र स्नान करून नाथ समाधीचे दर्शन घेतले। दुपारी आतील नाथ मंदिरातून नाथवंशजांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या दिंडीने गावातील नाथ मंदिरास प्रदक्षिणा घालून उदासी मठमार्गे गोदा वाळवंटातून बाहेरील नाथ मंदिरातील समाधीचे दर्शन घेऊन पुन्हा गावातील नाथ मंदिरात परतले। त्यानंतर नाथवंशजांच्या उपस्थितीत भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाला। नाथ षष्ठीच्या दुसऱ्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यात्रोत्सवासाठी वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेने शहरात स्वच्छता मोहीम राबवून ठिकठिकाणी फिरती शौचालय उभारली आहेत। तसेच दिंड्यांच्या फळांवर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। वारकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी नगराध्यक्षा विद्या कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, नगरसेवक ईश्वर दगडे, बजरंग लिंबोरे, महेश मुंदडा यांच्यासह जितू परदेशी, शेखर शिंदे, सुनील हिंगे, शिवराज पारीख, कृष्णा मापारी, जालिंदर आडसूळ, पाणी पुरवठा विभाग प्रमुख व्यंकटी पापुलवा, उपमुख्याधिकारी सोमनाथ गर्जे, अशोक मगरे, अशोक पगारे आदी अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत। नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी पैठण शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये दिंडी मार्गावर स्वच्छता करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। नगर परिषदेमार्फत या ठिकाणी पहिल्यांदाच वाळवंटामध्ये डायरेक्ट धरणातून 24 घंटे पाणी या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना भेटणार आहे। तसेच ज्या ज्या ठिकाणी दिंड्या आहे त्या ठिकाणी स्वच्छता राहावी यासाठी शौचालय नगर परिषदेच्या वतीने पुरवण्यात आलेले आहे। आणि पैठण शहरामध्ये जे काय धूळ झाली होती ते माननीय आमदार विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या संभाजीनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वीपिंग मशीन या ठिकाणी विलास बापूच्या मार्फत आलेला आहे। स्वीपिंग मशीन विलास बापूंच्या मार्फत दिलेला आहे। आणि अशा अनेक गोष्टी आहेत। वारकऱ्यांना ज्या ज्या अडचणी येतील त्यांच्या ज्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही यावर्षी पहिल्यांदाच हेल्पलाईन नंबर चालू केलेला आहे नगर परिषदच्या वतीने, जेणेकरून कोणाला कुठली अडचण आली तर त्या नंबरवर संपर्क करून त्यांच्या अडचणी त्वरित सोडवण्यात येतील। आणि अजूनही काही सुविधा, अजून जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचा या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने आणि तसेच माननीय आमदार विलास बापू भुमरे यांच्या वतीने सगळीकडे लक्ष देण्यात येत आहे। दुसरा एक विषय आहे, जे पैठण शहरातलं सांडपाणी होतं, जे नाल्यांचं सांडपाणी गोदा पात्रात जात होतं, ते विलास बापू यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी अंडरग्राउंड करून ते पाणी गोदावरीच्या बाहेरून ते बाहेरच्या बाजूला काढण्यात आलेलं आहे, जेणेकरून या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांना, वारकऱ्यांना
गोदावरीमध्ये कुठलाही दुर्गंधीचा हे नाही झाला पाहिजे, त्रास नाही झाला पाहिजे. नाथषष्ठी यात्रेत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली आहे. दोन्ही नाथ मंदिर, गोदावरी वाळवंट, यात्रा मैदान, संत ज्ञानेश्वर उद्यान, जांभूळवन आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिर परिसरात पाकिटमार आणि चोट्यांपासून वारकरी आणि महिला भाविकांचे रक्षण व्हावे यासाठी यात्रेत साध्या पोशाखातील पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यात्रेवर लक्ष ठेवून आहेत. न्यूज सुप्रवनसाठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर.